यानंतर बातमी रायगडमधून आहे। परतीच्या पावसाचा रायगडमधील शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली। एका महिन्यात 3 वेळा परतीचा पाऊस कोसळला आणि यामुळे कापणीसाठी तयार भाताचं पीक भिजून नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। भाताचं पीक कापणीसाठी तयार झालंय। पाऊस सुद्धा थांबला होता आणि यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात सुद्धा केली। मात्र 8 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर आणि काल 21 ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला। गरजेपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे दाणा न भरलेला पोकळ भात म्हणजेच पळस आणि तयार भात सुद्धा खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरवला जाणार असून शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। हा महिने आज पाऊस आपल्याकडे होत आहे। भाताचं पीक हे साधारणतः 120 ते 140 दिवसाचं आहे। गेले आपण जर पाहतो तर भाताची कालमर्यादा ही ओलांडून गेलेली आहे। याच्यामध्ये 160 दिवसाचं पीक झालेलं आहे आणि हे पीक कापण्यासाठी शेतकरी आतुर झालेला आहे। तर पाऊस हा ह्या 6 महिन्यामध्ये कंटिन्यू आहे आणि हा पाऊस पडल्याच्या नंतर भातामध्ये कमीत कमी 40 ते 50% हा पणजीचा प्रकार आहे आणि हा पणजीचा प्रकार असून शेतकऱ्याच्या हातामध्ये साधारणतः 50% हा जो आलेलं पीक आहे हे पदरात पाडून घेण्यासाठी तो आपला घाई करतोय आणि साधारणतः 5 ते 6 दिवस आपण पाहिलं तर याच्यामध्ये पाऊस हा नव्हता, पाऊस गेला अशी भावना शेतकऱ्यांची निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकरी हा शेती कापण्यासाठी उत्सुक झाला आणि त्यांनी शेती कापली आणि अचानक आज हा पाऊस आला आणि ह्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे। तिकडे बंगाल उपसागरात कमी